झी 24 तास एक पाऊल पुढे। नेट बँकिंगच्या मदतीने महाठगांनी कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याने खातेदारांच्या मनात भीती निर्माण झाली। हीच चिंता तुम्हाला सतावत असेल तर काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या खात्यांना या ठगांपासून सुरक्षित ठेवू शकता। ई बँकिंगमुळे बँकेचे व्यवहार आता एका क्लिकवर आलेत। मात्र यामुळे बँक खात्यांमध्ये हेराफेरी करण्याचं नवं हत्यार फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागलंय। त्यामुळे सावधान राहून तुम्ही तुमचा घाम गाळून जमा केलेली खात्यातली रक्कम सुरक्षित ठेवू शकता। सायबर कॅफेतून कधीही बँकिंग व्यवहार करू नका। इथं कदाचित स्पायवेअर सॉफ्टवेअर असण्याची शक्यता आहे। बँकिंग खात्याची माहिती मागणाऱ्या ईमेल पासून थोडं सावध राहा। हा ईमेल हेराफेरी करणाऱ्या व्यक्तीकडून पाठवलेला असू शकतो। कोणत्याही ईमेलच्या लिंकवर क्लिक करू नका। तुमच्या बँकेकडून आलेल्या ईमेल मधल्या लिंकवरही क्लिक करणं टाळा। त्याऐवजी ईमेल लक्षात ठेवून पुन्हा स्वतः टाईप करा। आपल्या बँक खात्याच्या सुरक्षेसाठी चांगल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा। बँकेच्या पासवर्डमध्येही विशेष काळजी घ्या। त्यात स्मॉल आणि कॅपिटल लेटर्ससह नंबर आणि स्पेशल कॅरेक्टरचा आवर्जून वापर करा। त्यामुळे हेराफेरी करणाऱ्यांना बँक अकाउंट हॅक करणं सहज शक्य होणार नाही। बँकेच्या वेबसाईटच्या लॉग इन पेजची सिक्युरिटी सॉकेट लेअर तपासून घ्या। HTTP सह येस असल्यास तो सुरक्षित आहे। तुमच्या खात्यातून डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं कुणीही व्यवहार केला असेल तर त्याची माहिती तात्काळ बँकेला द्या। झी 24 ताससाठी रिपोर्ट। तर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करत असाल तर या टिप्स आणि ही काळजी तुम्ही नक्की घ्या। आपल्यासोबत ACP सायबर क्राईम पंकज गहाणे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। पंकजी, जे नेट बँकिंग वापरतात त्यांच्यासाठी आम्ही तर काय काळजी घ्यायची ते आता सांगितलं, पण सायबर क्राईमचे ACP म्हणून तुम्ही काय नेमका सल्ला द्याल? सर्वप्रथम आपण त्या जे ऑनलाईन बक्षीस लागलेले आहेत त्या संदर्भात बोलू। सर्वप्रथम ज्याला कोणाला ईमेल आला असेल किंवा मेसेज आला असेल, SMS आला असेल, त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा की मी लॉटरी काढली होती का, मी कुठे ऍप्लिकेशन केलं होतं का, म्हणजे बक्षीसाठी। जोपर्यंत तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही तोपर्यंत त्याचं बक्षीस तुम्हाला लागणार नाही। हा पहिला प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे। त्यानंतर पुढची त्यांनी जी काय कारवाई केली पाहिजे। जर तुम्ही बक्षीस अप्लाय केलंच नसेल बक्षीसाठी तर तुम्हाला ते ऑनलाईन बक्षीस लागणार नाही। हे सर्वप्रथम मनाशी गाठ बांधून सर्वांनी घेतली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।